एकानं घर बांधल्यानंतर अनेकांना बोलवलं, घरातला सगळा कार्यक्रम झाला आणि ज्यावेळी झोपत होता तेवढ्यात एक आवाज आला की म्हणला, मी तुझा आत्मा आहे आणि मी आता इथून निघून निघालोय. तो माणूस म्हणला, अरे आत्ताशी मी घर बांधलंय, आत्ताशी कुठे सुखाचे दिवस यायला लागलेत आणि तू कुठे मला सोडून निघालाय? तू तर मला सोडून गेला तर मी मरीन काही, तुला ह्या घरात थांबलं पाहिजे. आत्मा म्हणला, घर तुझं आहे, माझं घर म्हणजे तुझं शरीर आहे, परंतु वयाच्या 60व्या वर्षी तुझं शरीर शुगर, बीपी, जडपणा त्यानं खराब झालंय ना, मी कसं या घरात राहू? जर आमचं शरीर नावाचं घर जर व्यवस्थित नसेल तर मी या घरात कसं राहू? तुला वाटतंय ना तुझं घर चांगलं असावं, तू राहशील का या घरात जिथं खिडक्या नाहीयेत, जिथं वरनं पाणी टिपकतंय, कलर गेलाय, दारं व्यवस्थित नाहीये, त्या घरात तू राहू शकत नाही. मग तुझं शरीर नावाचं जे घर आहे ते खराब झाल्यानंतर मी कसा राहीन? मित्रांनो, त्यासाठी हे जे ईश्वरानं दिलंय ना आम्हाला, ते पहिल्यांदा व्यवस्थित ठेवण्याचा. आयुष्यात सगळे कमवता येईल, तुम्हाला पैसे कमवता येतील, सगळे कमवता येईल, परंतु आयुष्यात शरीर परत कमवता येत नाही, लक्षात घ्या.